जातील येणारा काळ आणि वेळ निश्चित रूपाने तुम्हाला सांगून जाईल. दोन्ही नौके संघ आहेत आणि दोन्ही नौके संघाच्या माध्यमातून आज मात्र मोरापाडा गावामध्ये ट्रॉफी जाणार की काराव गावामध्ये ट्रॉफी जाणार हे पाहायचं आहे. एक घमासान युद्ध तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. खरं तर दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेत आणि आज मात्र एकमेकांच्या समोर खंबीरपणे उभे आहेत की कोणता संघ जिंकणार आहे कोणता संघ हारणार. येणारा काळ आणि वेळ निश्चित रूपाने सांगून जाईल. चला SD11 काराव संघ मैदानाच्या आतमध्ये लगेच जा आणि फिल्डिंग सजवून घ्या. कॉम बॉक्स मधून करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ अंबरनाथ मोहनली अत्यंत आमचे जवळचे मित्र मनोज उगडा सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सोनी सर आणि विजय सर. लागला का दोन दुसऱ्या 3 ओव्हरचा सामना आहे. याची नोंद असू द्या. फर्स्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वार्धाला होते सुरुवात. या ठिकाणी आपण बघितलं गेला आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र जो संघ क्वालिफाय होईल तो संघ सेमीफायनल खेळेल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी एका एंडला बघितलं गेलं तर SD11 काराव हा संघ आपण पाहतोय आणि एका एंडला बघितलं गेलं तर विशाल 11 मोऱ्याचा पाडा आणि दोन्ही संघाचे पॅकर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दोन्ही संघांच्या पॅकर्सचं मनापासून सहर्ष स्वागत असेल. एका एंडला बघितलं गेलं तर ग्रुप ग्रामपंचायत कारावचे सदस्य मान्य श्री प्रकाशजी सहाराई, तर एका एंडला बघितलं गेलं तर ग्रुप ग्रामपंचायत चोळूंचे उपसरपंच गणेशजी कुऱ्हाडे या साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत असेल. आज मात्र बघितले गेले तर या दोन्ही साहेबांच्या मधोमध एक ट्रॉफी उभी आहे. दोघांचंही स्वप्न आहे एक ट्रॉफी आमच्या नावावर व्हावी. परंतु जो संघ मेहनत करेल, मेहनतीला पराकष्ट करेल त्या संघाला या ठिकाणी मात्र ट्रॉफीचा हकदार बनता येईल. अद्याप तो संघर्ष चालू आहे, ती लढाई चालू आहे. या ठिकाणी आपण पाहायला गेला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या गेल्या. दुसऱ्या चेंडूवर एक चांगला लोअर फुटाचा चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी आपण पाहतोय सलामीची जोडी जयेश आणि भालचंद्र ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. कुणाला आपण पाहायला गेलं तर एक नौका खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. काराव या संघाच्या माध्यमातून मोऱ्याचा पाडा हा संघ आपण पाहतोय. एक चांगला संघ आहे. आपण का चांगला जोरदार अपील केली जाते. गणेशच्या माध्यमातून एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव आणि 2 धावा सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा. ऑन बोर्ड टीम मोऱ्याचा पाडा संघाच्या ह्या धावा लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. P1चं षटक आहे. मोठे फटका येणं गरजेचं आहे. सरळ रेषेत हा फटका एकदा तर कंप्लीट केली जाते आणि 2 धावा या ठिकाणी मात्र रोखू शकत नाही. च्या वेगाने चेंडू आला होता, पडल्यानंतर थोडंसं स्लो झाला गेला आणि लगेचच मनोजने बॅकअप दिलाय चेंडूला
आणि धावफलकावर धावसंख्या 2 ने पुढे सरकतील. आपण पाहू शकाल 6 धाबा. 6 धावांच्या मदतीने स्कोअर कार्ड अद्याप स्थिरावला गेला. फटका बसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आकाश आणि सोडला जातोय झेल. यस इट इज आउट. फलंदाज बाद. बॉल चॉन बॅक टू पवेलियन. या दरम्यान जी खेळपट्टी आपण पाहतोय, ही जागा आपण पाहतोय, ग्राउंड मालक आपल्याला पाहायला मिळतील. माननीय श्री पांडुरंगजी वारा यांचं आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. सनील मैदानात जात असताना थोडं फास्टली जायचंय. सनील डायरेक्ट दिलं जात आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू फेकून दिलाय. एकदा तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव धोक्याची घंटा, परंतु चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकाल. नितांत गरज होती या चौकाराची. 11 धावा धावफलकावर लागले गेले. थोडं फास्टली खेळा. चौकार आपण पाहतोय. या चौकाराच्या मदतीने बघितले गेलं तर 11 धावा धावफलकावर आपण पाहू शकाल. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो 33 धावा. याच धावगतीने जर खेळ केला तर 33 धावा बनवू शकतात. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय हा फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. त्या ठिकाणी जवळपास काय चौकाश क्षेत्ररक्षक कोणी नव्हता आणि इथून हा येतो चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय. लकीच्या पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला आहे. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर या चौकाराच्या मदतीने सनीलच्या बॅट मधनं आला चौकार. पहिला चेंडू सनीलने मात्र फेस केला. त्या ठिकाणी आपण पाहतोय लकीला आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू होता त्याला फेकून दिलाय. या ठिकाणी सनीलच्या बॅट मध्ये अजून एक धमाका. या ठिकाणी लगातारचा दुसरा मोठा फटका. 21 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी केली होती 2 सामन्यामध्ये. हा फटका चांगला गॅप मध्ये चेंडू फेकून दिलाय. कालफेडचा आणि चेंडू चाललाय. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट केली जाते. 3 चेंडू आणि 12 धावसंख्येवर अद्याप खेळ केला जातोय. त्या ठिकाणी बघितले गेलं तर सनीलच्या माध्यमातून आपण पाहतोय हा चेंडू इथे मात्र गॅपमध्ये चेंडू फेकून दिलाय. रिसेप्टचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि 2 धावा या ठिकाणी लागल्या जातात. 23 धावा धावफलकावर लागल्या जातात. 25 धावा 23+2 म्हणजे 25 धावा या ठिकाणी या 2 धावा ऍड केल्या जातील. ऑनबोर्ड विशाल 11 भोऱ्याचा पडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. हा फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टीपला जातोय झेल कैलासच्या माध्यमातून.
विकेट आले, महत्वाची विकेट या ठिकाणी मात्र आले गेले काराव संघासाठी. सनीलला परतावं लागतंय. हाय फटका चांगला गॅप मध्ये चेंडूला फेकून दिले. आकाश आहे त्या ठिकाणी. सेकंड अटेम्प्टला टिपला जातोय झेल. उमरशा फर्स्ट अटेम्प्टला झेल सोडला होता. सेकंड अटेम्प्टला झेल टिपला जातोय. लगातारचा दुसरा विकेट या ओव्हर मध्ये येत असताना टीम काराव या संघासाठी. गोलंदाजी मार्कर गोलंदाज मनोजला आपण पाहतोय 2 ओव्हर समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर लागला गेला. गॅप मध्ये चेंडू फेकून दिला. विठ्ठल येतोय चेंडू खाली. चेंडू तर अडवलाय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट केल्या जाते. जयेशच्या बाट मधनं अद्याप धावा आल्यात. 7 चेंडू 13 धाव संख्येवर खेळ केला जातोय जयेशच्या माध्यमातून. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर शॉर्ट पिच चेंडू होता. पूल करायचा होता त्या ठिकाणी मात्र प्रयत्न फसला गेला. बाईचे एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नाही ना आवाजच तेवढा इथं लाईट कमी जास्त होतं. पण इकडे लाईव्ह त्रास होत ना मग. परत हे त्या ठिकाणी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पंच सांगत असताना हा चेंडू या ठिकाणी खराब आहे. लाईन खराब आहे चेंडूची बघितली गेली तर त्या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आज मात्र यशवंत गोरे आणि श्रीपत कटावेला आपण पाहतोय. फटका फसलाय स्वतःच्या फॉलोथ्रू झेल टिपायचा आहे त्या ठिकाणी मनोजला आणि टिपला जातोय झेल. अजून एक फलंदाज बाद.
बॅट्समॅन आपण पाहतोय त्या ठिकाणी भरत बॅक टू पवेलियन. नारायण मिडल ऑर्डरची फलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळेल. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. चेंडू अंधाधुंदी फटकेबाजी पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. नारायण बॅक टू पवेलियन. अजूनही विचार केला तर मनोजचे या पूर्वार्धाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हा फटका चांगला बॅटच्या टोळीला लागला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पुनर्ष मनोज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये लगातारचा दुसरा झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. धावफलक आपण पाहतोय 29 या धावसंख्येवर अद्याप 6वा गडी गमावला जातोय. टीम विशाल 11 मोऱ्याचा पाडा या संघाच्या माध्यमातून आपण पाहायला गेले तर SD11 काराव संघ आपण पाहतोय. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर चांगले कमबॅक मी म्हणेन, कारण मनोजने पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर बाईचे 1 धाव, त्यानंतर वाईट हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर और समाप्त पूर्वार्ध झाले समाप्त. उत्तरार्धामध्ये विचार केला तर या ठिकाणी 29 धावा बनल्यात आणि 30 धावा बनवायच्या एका ट्रॉफीसाठी. त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर येणारे चेंडू असतील 18 लागणारी धावसंख्या आपण पाहतोय. त्या ठिकाणी 30 धावा बनवायच्या. 10.00च्या सरासरीने खेळ करायचा. तब्बल विचार केला तर 4:13 झाले गेलेत. अद्याप काहीशे चेंडू शिल्लक. 18 चेंडू शिल्लक या उत्तरार्धाचे. 18 चेंडू मागे 30 धावा बनल्या जातील का डिपेंड केल्या जातील या ऐकूया आमचे साथी समालोचक. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. जय श्रीराम क्रिकेट संघ वाराजोड आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 हे पर्व, आणि या पर्वामध्ये आज आपल्याला शेवटच्या मुमेंटला 2 संघ मिळालेत. SD11 काराव आणि विशाल 11 मोराचा पाडा हे 2 संघ अद्याप एका ट्रॉफीसाठी झुंज चालू आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर दोन्ही बाजूने अद्याप सामना बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल, कारण 18 चेंडू 30 धावा या ठिकाणी मोऱ्याच्या पाडा संघाला डिपेंड करायच्या आहेत आणि 18 चेंडू 30 धावा या ठिकाणी मात्र SD11 या संघा काराव या संघाला मात्र बनवायच्या आहेत. तर बनल्या जातील का डिपेंड केल्या जातील या ऐकूया मायक्रोफोनवर सोनू आगिवला यांना.
थँक्यू सो मच मनोज उघडा सर यांचा पण आवाज ऐकला, त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. मॅचला करतोय सुरुवात. आपण या ठिकाणी स्पर्धा पाहिली तर मानाच्या आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 हे पर्व तुम्हाला पाहायला मिळतं आणि या पर्वामध्ये आलेल्या सर्व मायबाप क्रीडा रसिकांचं आणि त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल या ठिकाणी वाईट फेकत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील भालचंद्र. 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. परंतु इथून नंतर सुरुवात करत असताना म्हणजे थोडीशी डगमळत सुरुवात करत असताना मोरजपडा संघ पाहायला मिळतो. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कव्हर पॉईंटच्या वरना फटका भरपूर चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. दोन टप्पावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार गणेश गिराच्या बॅट मधून आलाय. हा दंड आणि चौकार. पाच धाबा फलकावरती पाहायला मिळतात. खरं तर 30 धाबा संख्येचं लक्ष गाठायचं आणि 30 धाबा या ठिकाणी बनल्या जातील की नाही हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. हा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतो. शॉर्ट ऑफ लेनचा होता. इथे 38 सेकंडच्या आतमध्ये मी म्हणेन विनाशकाली विपरीत होती. धाबा गणेश गिराच्या बॅट मधून येत होता, परंतु या ठिकाणी धावचूच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागेल. इतका जेव्हा पत्थर देत असताना गणेश गिरा बॅक टू द पवेलियन. खर तर कॉलिंग नव्हती. आपण पाहिलं गणेश कुणालला आणि कुणालकडे थोडीशी या ठिकाणी कॉलिंग नव्हती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर गणेश गिराचा विकेट या ठिकाणी संपादित केलाय गोलंदाज भालचंद्रनं. खर तर पहिल्या चेंडूवरती वाईट आला, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली. 5 धावा दफलकावरती आपण पाहायला गेलं तर अजूनही 25 धावा दफलकावरती कंप्लीट कराव्या लागतील. सर तुम्हाला विजय हवा असेल तर मात्र तुम्हाला प्रत्येकी षटका मागे 10.0च्या सरासरीनं धावसंख्या दफलकावरती मेंटेन करावी लागेल. आणि सध्याच्या स्थितीत आपण पाहायला गेलं तर इथून लकी आणि कुणालची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू समोरच्या दिशेला लॉफ केला झेल महत्वाचे आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवल्याने लॉंग ऑफला संपवला की फलंदाज कुणालचा आणि इथून दुसरा धक्का लागत असताना फलंदाज होईल बाद. HD11 या संघाला लागणारा दुसरा धक्का. कुणाल बॅक टू द पवेलियन. खरं तर आपण पाहायला गेलं तर कुणालची आता विकेट आली. खरं तर 2 सामन्यामध्ये कुणालने आपली विकेट टिकून ठेवली होती, त्यामुळे SD11 संघाला खरं तर त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती त्याने सामने जिंकून दिलेत. परंतु आता कुणाल या ठिकाणी पवेलियनच्या रस्त्यावरती आलाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. कॅन्डिडेट नंबर 4 वरती आकाशला आपण पाहतोय. आकाश आणि लक्कीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. पहिला षटक पॉवर प्लेचा असणारा आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात थोडीशी डकमळत केली होती, परंतु स्वतःला स्टे केलं, थांबवलं आणि चौकार आल्यानंतर पहा तुम्ही लगेचच कमबॅक पहा गोलंदाज भालचंद्रचा. एका साईडने आपण पाहतोय विशाल 11 मोराचा पाडा संघ पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना सुरुवातीला 12 चेंडूंमध्ये 25 धावा ठोकल्या गेल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज मनोज होता आणि कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली होती. 6 बॉलमध्ये फक्त 3 विकेट आणि 5 धावा त्याने खर्च केलं होतं. तोच मात्र या ठिकाणी धावा त्याकडे थांबवले गेले आणि खरं तर शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत, त्यामुळे थोडासा धावांचा दुष्काळ शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूवरती आकाश आता सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. शॉर्ट ऑफ फुलटॉस लेनचा चेंडू होता मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक. या वेळेस आपण पाहतोय मी म्हणेन इथे नशिबाची साथ मिळतीये SD11 काराव संघाला. जिकडे एकच धाव होती तिकडे क्षेत्ररक्षणाने केली चूक आणि या चुकीचं रूपांतर आपण पाहिलं. 4 धावा या 4च्या मदतीनं 9 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. या एक चुक्या तुम्हाला विशाल 11 मोराचा पाडा संघाला पराभूच्या समोर जावं लागेल, कारण एक चुकी ही नेहमीच आपल्याला क्रिकेटमध्ये पराभूच्या दिशेने घेऊन जात असते. आणि सध्या तरी आपण पाहिलं विशाल 11 मोराचा पाडा संघ सध्या तरी चुक्या करतोय मॅच मध्ये. 9 धावा दफलकावरती अजूनही आपण पाहिलं गेलं तर 21 धावा दफलकावरती कंप्लीट करायच्या 30 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय SD11 काराव संघ कमी लेखून जमणार नाहीये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कव्हर मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला, फलंदाज आकाश होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज भालचंद्र तुम्हाला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 12
असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. बघा वेगाने टाकला चेंडू, सुरुवातीला फुलटॉस होता, त्यावरती एक चौकार खाल्ल्यानंतर पहा तुम्ही कमबॅक पहा. हा चेंडू देखील तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येकी षटकामागे 10.0च्या सरासरी धावसंख्या आफ्रिकावरती गाठायची. हा चेंडू आपण पाहिला तर बाट पासून चेंडू लांब ठेवले जातात, पण पंच आम्हाला दर्शवतील हा चेंडू निर्धाव आला आणि पाहता पाहता पहिलं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावून पोहोचली आहे. इथे 30 धावांचा पाठलाग करत असताना 2 बाद 9 धावा दाफलकावरती येणारे 12 चेंडू विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. खरं तर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर एक ट्रॉफी मात्र आज एका गावाच्या नावावरती होणार जरूर आहे. मोरापाडा संघ की काराव संघ एका साईडने वांगणीचं क्रिकेट आहे, तर दुसऱ्या साईडने आपण पाहिलं तर मुरबाड विभागातील मोराचा पाडा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 21 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. संदीप हा चेंडू आपण पाहतोय, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अलंग कार्पेटनं पण चेंडूला पाहायला गेला, ढकलला गेला. मिड विकेट रिझन मध्ये कॉलिंग नाही. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर इथून महत्वाची विकेट आली आहे. मैदानाच्या बाहेर धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. या ठिकाणी लागणारा तिसरा धक्का. फलंदाज लकी बॅक टू द पवेलियन. इथे मी म्हणेन घाई करण्याची गरज नव्हती. खरं तर या ठिकाणी कॉलिंग नाही आहे. आज मात्र SG11 काराव संघ तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचला, परंतु आता सध्या तरी आपण पाहिलं विकी भावना तर म्हटलं जातं ना ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि आता युक्तीचा वापर या मैदानावरती करावा लागेल. तो SG11 काराव संघाला दोन्ही संघांना मी मगाशी उल्लेख केला की दोन्ही संघ मनामध्ये एक जिद्द बाळगून आलेत की एक जरी ट्रॉफी आपल्याला गावामध्ये आपल्या गावामध्ये घेऊन जायची आहे, त्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. एका साईडने विशाल 11 मोराचा पाडा संघ, तर दुसऱ्या साईडने पाहायला मिळतोय तो अर्थातच SG11 काराव संघ. आपण पाहायला गेलं तर आता SG11 काराव संघ जाऊन पोहोचलाय. तब्बल 3 बाद 10 धावा दाफलकावरती. 11 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. एका दुसरा मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा SG11 काराव संघाला विजय मिळवून देऊ शकतो. हा चेंडू आपण पाहतो शॉर्ट प्लेनचा होता, चेंडूला ढकलला गेलाय. डीपिक्सच्या कव्हर मध्ये फिल्डर आहे तिकडे. 2 धाबा ठिकाणी सहजरीतीने कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाबा मात्र महत्वाच्या आहेत SG11 काराव टीमसाठी, परंतु तितक्याच महत्वाच्या देखील विशाल 11 मोराचा पाडा संघावरती देखील पाहायला मिळतात, कारण त्यांना धाबा थांबवायच्या आहेत. कदाचित चेंडू कमी आहेत आणि धाबा जास्त आहेत, त्या कारणानं इथून प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमकता करावी लागेल. 10 बॉल 18ची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो चांगला फटका तुम्हाला खेळण्याचा प्रयत्न केले जात आहेत कैलाच्या माध्यमातून. मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक आहेत या ठिकाणी. कॉलिंग नाही आहे आणि इथे डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा आपण पाहतोय कैलाची विकेट येईल मैदानाच्या बाहेर. कैला चांगली बॅटिंग करत होता. कॉलिंग नाही आहे आणि या ठिकाणी मी म्हणेन आकाश वारंवार मैदानाच्या आतमध्ये चुका करत असताना पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी फलंदाज होईल बाद. कैलासला देखील परतावा लागेल. धक्का क्रमांक 4 लागत असताना फलंदाज कैलास बॅक टू द पवेलियन. 9 बॉल 17ची गरज. मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विठ्ठल. जो काही काळ होता मागचा 2020, 21, 22, 23 या काळामध्ये या वर्षामध्ये विठ्ठलनं देखील एक चांगली बॅटिंग केली आहे ओम साई खडकीच्या मैदानावरती आणि तो सध्या विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये झाला देखील. विठ्ठलकडे ती जरूर क्षमता आहे मारण्याची. विठ्ठलकडे मी म्हणेन मोठ्या फटके नक्कीच त्याच्या कोठामध्ये आहेत, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय स्वतःवरती कॉन्फिडन्स कॉन्सन्ट्रेट करावा लागेल, स्वतःला स्टे करावा लागेल, स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवून या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. 9 बॉल 17ची गरज आहे जिंकण्याकरिता. एक चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय भरपूर चांगला पाहायला मिळेल. एक चेंडू हा महत्वाचा आहे. यावेळेस पुन्हा पाहतोय समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. लांगणला शतरक्षक आहेत. एक टप्प्यावरती चेंडू गादर केला जाईल, तोपर्यंत तत्पूर्वी एकच धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 14 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. येणारे 8 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. आता प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला दोन धावा कुटाव्याच लागतील आणि सध्या तरी आपण पाहिलं तर या 2 चेंडूवरती एका षटकार आला तर पुन्हा एकदा धावसंख्या मेंटेन होऊ शकते ती SG11 काराव संघाची. यावेळेस आपण पाहतोय आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्लो मध्ये गती परिवर्तन केलाय आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील
संदीपला आपण पाहतोय 7 बॉल 16ची गरज आहे. हा चेंडू भरपूर काही या मॅच मध्ये सांगून जाईल. आकाशकडे क्षमता जरूर मोठा फटका खेळण्याची, परंतु बॅटच्या टोईंगला बॉल इथे रक्षकाने पुन्हा एकदा चूक केली आणि कदाचित या चुकीचे रूपांतर आपण पाहिलं. एकच धावाने एका धावेच्या मदतीनं 15 धावा दफलकावरती. अर्थातच जिथे 12 चेंडूंमध्ये अर्धा पल्ला सेट केलाय, आता अर्धा पल्ला सेट करावा लागेल. तो फक्त अवघ्या 6 धावा 15 धावा आणि 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज. सहा बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल हे सांगता येणार नाहीये, कारण अजूनही सामना बंद लिफाफामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये दाखल येईल. ग्रामस्थ मंडळ चषक 20-25 हे थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. एका साईडने विशाल 11 मोऱ्याचा बडा संघ, तर दुसऱ्या साईडने पाहायला मिळतोय तो अर्थातच SD 11 काराव संघ पाहायला मिळतोय. 6 बॉल 15ची गरज स्ट्राईक एंड वरती. आकाश मेंगाळ आणि दुसऱ्या साईडने पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंड वरती विठ्ठल जाधवला आपण पाहतोय. आकाश मेंगाळ, विठ्ठल जाधव, परंतु शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज जयेशला आपण पाहतोय. 6 बॉल 15ची गरज. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा SD 11 कारव संघाला आणून देईल का? फलंदाज आपण पाहतोय आकाश मेंगाळ ऑन स्ट्राईक करत. आकाशकडे क्षमता जरूर आहे. कोलटबाचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एकच धाव कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. ही एक धाव मात्र महत्वाची आहे SD 11 कारव संघाला, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 16 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही येणारे 5 चेंडू 14 धावसंख्येची गरज. सामना मात्र संपलेला नाही आहे, कारण अजूनही या मॅच मध्ये आपण पाहतोय विठ्ठल जाधव सारखा फलंदाज, त्याच्या कोठामध्ये जरूर मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, झेल झाला त्या ठिकाणी ड्रॉप आणि पाहता पाहता 2 धावा या कंप्लीट. कदाचित या झेलची किंमत मोजावी लागेल विशाल 11 मोराचा पाडा संघाला, कारण विठ्ठल जाधवकडे मोठी क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची त्याच्याकडे क्षमता जरूर आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहते लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता, त्यांच्याकडनं झाली आहे चूक, तर सहज रीतीने झेल टिपायचं होता, परंतु त्या ठिकाणी झेल झालाय ड्रॉप आणि 2 धावा. यावेळेस कव्हरच्या कव्हर मधून ढकलला चेंडूला, अगदी आपण पाहिजे चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्या फटक्यांसाठी क्षेत्ररक्षक सजवला गेला होता, परंतु 2च धावा ठिकाणी कंप्लीट करत असताना या 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या आपण पाहिले गेले तर 20 धावा दफलकावरती 3 बॉल 10ची गरज. या चेंडूवरती एक मोठा फटका कंपल्सरी टोकावा लागेल. थोडासा दबाव आणि दबाव SD 11 काराव टीम वरती पाहायला मिळते. तिकडे 30 धावा बनवायच्या होत्या असं वाटलं होतं विकी भाऊ सर तिसऱ्या षटकामध्ये 6 ते 7 धावा इथे ठेवून देतील, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर बॉलिंग भरपूर चांगली राहिली गेली आणि ते पाहिलं गेलं तर सिंगल धाव ती डबल मध्ये कन्वर्ट केली जाते, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर अगदी 2 धावा आल्यात आणि 22 धावा दफलकावरती. 2 चेंडू 8ची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. 2 चेंडू 8ची गरज. या चेंडूवरती मी म्हणेन मोठा फटका कंपल्सरी कन्वर्ट करावाच लागेल. या चेंडूवरती 2 धावा आल्या तरी देखील शेवटच्या चेंडूवरती सामना जिवंत राहू शकतो. यावेळेस आपण पाहतोय फटका लाजवाब, परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला भरपूर चांगला झेल टिपला. एलिमिनेशन थोडंसं कमी पडलं आणि पहा तुम्ही जल्लोष. असं वाटलं होतं विकी भाऊ सर या चेंडूवरती षटकार ठोकलाय की काय, मी उल्लेख केला होता विठ्ठल जाधवचा, परंतु एलिमिनेशन थोडंसं कमी पडलं आणि मिडॉनला क्षेत्ररक्षक होता आणि सहज रीतीने झेल टिपला. फलंदाज होईल बाद. लागणारा 5वा धक्का टीम SD 11 काराव संघाला. इथे नाराजगी व्यक्त केली आहे. आता मात्र या मॅच मध्ये मी म्हणेन SD 11 काराव संघाला एखादा चमत्कारच वाचू शकतो. आता SD 11 काराव संघ म्हणत असेल की या चेंडूवरती नो आला आणि त्याच्यावरती षटकार ठोकला तर कदाचित पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये येऊ शकतो, आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय एखादा चमत्कार. व्हाईट बॉल आहे की षटकार आहे की चौकार आहे की नो चेंडू आहे हे पाहायचंय. 1 बॉल 8ची गरज. 1 बॉल 8ची गरज आहे जिंकण्याकरिता. SD 11 खाराव संघ की विशाल 11 मोऱ्याचा पाडा संघ.
हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर विशाल 11 मोराचा पाडा संघाने तिसऱ्या दिवसामध्ये क्वालिफायचा सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि विशाल 11 मोराचा पाडा संघ जाऊन पोहोचलाय टॉप 4 मध्ये. गुड लक टीम विशाल 11 मोराचा पाडा संघ, बट हार्ड लक टीम SD11 कारव संघ. आज तुम्ही हरला नाहीये तर वाघासारखा लढलात. या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर 30 धावा कंप्लीट करायच्या होत्या, 30 धावा चेस करायच्या होत्या, परंतु 8 धावेनं सामना जिंकलाय तो विशाल 11 मोराचा पाडा संघाने. हार्ड लक टीम SD11 कारव संघ. चला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. 8 चेंडू 13 धावा त्याच्या बॅट मधून आलेत आणि गोलंदाजी करत असताना 6 चेंडूंमध्ये 1 विकेट ज्याने संपादित केली आहे तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो विशाल 11 मोरापाडा संघाचा एक तारणारा खेळाडू अर्थातच जयेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत जयेश या फलंदाजाला.